करमाळ तालुक्यातील गुरसडी या गावामध्ये सध्या स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त व माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असे एक बैल एक दुसा बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या आयोजनादरम्यान सकाळपासून ह्या सर्व बैलगाडा शर्यतीच्या अनुषंगाने ज्या स्पर्धा आहेत ह्या शांततेत आणि सुस्थितीत सुरू होत्या, परंतु साधारणतः 2:30 ते 2:45च्या दरम्यान काही जे बैलगाडा मालक असतील किंवा जे स्टार्टिंग रेषा असते या ठिकाणाहून काहीतरी वादावादी झाल्याची घटना समजते आणि त्या अनुषंगाने कुठेतरी आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली आहे आणि त्या ठिकाणची जी जर माहिती पाहिली तर त्या ठिकाणी असं समजते की कुणीतरी त्या ठिकाणी चाकू मारलेला आहे। नेमका कुणाला मारलेला आहे आणि कशासाठी मारलेला आहे हे अद्यापपर्यंत आपल्याला समजू शकलेलं नाही आहे, परंतु आपण याविषयी माहिती घेत पुढे जात आहोत। तरी या ठिकाणी जसं आपण माहिती घेतो आहे तसं आता या ठिकाणी आपल्याला समजून येतं आहे की कुठेतरी येथे जे स्टार्टिंग रेषा आहे येथे कुठेतरी झेंडा दाखवणारा जो पंच आहे याच्याशी काहीतरी वादावादी झाले आणि त्या वादावादीमध्ये जी कुणीतरी त्या ठिकाणी चाकू काढून मारल्याचं सध्या समजत आहे, परंतु नेमकं कोणाला मारलेलं आहे आणि त्याला कितपत जखम झालेली आहे हे सध्या तरी अद्यापपर्यंत निष्पन्न झालेलं नाही। तरी मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहेत ते नागरिक त्या ठिकाणी संबंधित स्थळाकडे ते पळत आहेत आणि नेमकं ज्यांनी चाकू मारलेला आहे तो तरी सध्या या मैदानातून पळून गेल्याचं सांगण्यात येत आहे। आता सध्या तो पळून गेलेला आहे आणि तो पळून गेला असल्यामुळे त्याचा पाठलाग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे येथील जे नागरिक आहेत किंवा या ठिकाणी जे प्रेक्षक आलेले आहेत ते मोठ्या प्रमाणात त्याचा पाठलाग करण्यासाठी दुचाकीवरून गेलेले आहेत। आता पाठलाग तर करत आहेत, नेमकं तो सापडणार आहे का नाही हे अद्यापपर्यंत तरी आपण सांगू शकणार नाही, परंतु नागरिक हे मोठ्या प्रमाणात त्याचा शोध घेण्यासाठी गेलेले आहेत। तरी आपण आता सध्या मैदानाच्या बाहेर आलेलो आहोत। तरी या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी जे नागरिक आहेत हे पळापळी करत आहेत। नेमकं कोणाला चाकू मारलेला आहे, कोण आहे, काय आहे हे सध्याही उलगडत नाही आहे, परंतु घटना घडलेली आहे आणि जे सकाळपासून शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जे मैदान सुरू होतं या मैदानामध्ये कुठेतरी अशा प्रकारचं जे मैत्रीपूर्ण वातावरण सुरू होतं त्यात कुठेतरी अशा प्रकारचं गालबोटं लागण्याचं या ठिकाणी प्रकार झालेला दिसून येतो आहे। तरी जे या ठिकाणी जे व्यवस्थापन आहे हे व्यवस्थापनानं पूर्णतः व्यवस्थित सर्व काही नियोजन केलेलं आहे, परंतु तरी देखील काही ज्या अपप्रवृत्ती असतील त्यांनी अशा प्रकारे या ठिकाणी चुकीच्या पद्धती किंवा राग अनावर न झाल्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारे चाकू काढून मारण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर तो इथून या ठिकाणी तो व्यक्ती पळून गेल्याचं दिसून समजतंय। तरी सध्या जर आपण बाहेर पाहिलं तर एका तरवडाच्या झाडामध्ये चाकू टाकून पळून गेल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। या ठिकाणी हे सध्या इथे आपण पाहू शकतो की या ठिकाणी चाकू टाकून संबंधित व्यक्ती पळून गेल्याचं दिसून येते। चाकू हा या ठिकाणी दिसून येतो, त्यामुळं सध्या ह्या सर्व बाबींकडे कशा प्रकारे आता पाहिले जाईल आणि कशा प्रकारे हे सर्व प्रकरण गांभीर्याने घेतलं जाईल आणि जे ह्या सर्व बाबीमध्ये जर पाहिलं तर साधारणतः अर्धा ते पाऊण तास हे सर्व मैदान ह्या सर्वच प्रकरणामुळे बंद पडलं होतं। आता परत एकदा आयोजकांनी हे सर्व प्रकार सर्व शांत केला असून व्यवस्थित असं इथे परत एकदा मैदान सुरू झालेलं आहे। तरी जे
ज्यांनी चाकू मारलेला आहे किंवा ज्याला लागलेला आहे, या सर्व बाबीमध्ये पोलीस प्रशासनाकडूनही गुन्हा दाखल करण्यात येईल अशा प्रकारे आयोजकांकडून येथे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर चाकू कुणाला मारलेला आहे आणि कुणी मारलेला आहे हे दोन्ही व्यक्ती या ठिकाणी आपल्याला समजून येणार आहेत. हो तात्या पोलीस त्याच्या प्रोसेसनुसार गुन्हा दाखल होईल. त्याचा कपडा जेवढा आहे त्याचा दाखवून घेतो, त्याच्यावरती बाया टाकून विषय संपला आणि मैदान चालू करा. कुठल्याही गाडीला मागे सोडू नका. तुम्हाला एक दिसला झेंडा टाकून द्या, त्याचं त्यांना बघा पाय फुडायला माग आहे. मग तुम्ही त्याची काळजी करता, पाय फुडायला म्हणून मागे सरायसाठी तुम्ही थांबता त्याच्यासाठी. कुठल्याही बैलगाडी मार्गाला मागे सरून आणि आपल्या क्षेत्राला हे या ठिकाणी होणार आता जी घटना झाली ती या ठिकाणी झाली नाही पाहिजे, लक्षात घ्या. अनिल पवार खनिजगाव झेंडा पंचायत अनिल पवार अनोळखी माणसाची या ठिकाणी ओळख करणं करून देण्याला आपल्याकडे बैलगाडी शर्यत आहे. काय तुमचं आमचं कोणाचं एकमेकाशी नातं नाही करून ते या ठिकाणी या बैलगाडी क्षेत्राच्या निमित्तानं बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं आपण एकमेकांचं जवळ आलेलं आहे. या शर्यतीमध्ये हारजीत असते आणि हारजीत ही आपल्याला पचवता आली पाहिजे. कृपया सर्वांना माझी विनंती असेल, गेल्या अनेक वर्षाची परंपरा हे महाराष्ट्रातली बैलगाडी शर्यत आहे आणि या शर्यतीमध्ये मागचा जुना काळ या ठिकाणी आपण पाहिला असेल. या ठिकाणी मैत्रीपूर्ण खेळ खेळत होते. एकमेकाची गाडी एकमेकाने मारली तरी या ठिकाणी एकमेकांबरोबर एकत्र होते. हा खेळ खेळाडूच पाहिलं पाहिजे. चला मैदानात या बाहेर आणि व्यक्ती गाडी आपल्याला